लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी आहे बघा. उद्यापासून तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे. उद्यापासून तुम्हाला हप्ता वाटप सुरू होणार आहे. तर कोणत्या कोणत्या ताईला उत्सुकता लागली आहे उद्याची बघा. उद्यापासून तुम्हाला सगळ्यांना हप्ता वाटप होणार आहे आणि हा हप्ता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा असणार आहे. मार्च महिन्याचा हप्ता भेटेल का नाही अजून शक्यता कमी असणार आहे, कारण की अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये जर 2100 रुपयाची गोष्ट लागून राहिली आणि 2100 रुपये जर तुम्हाला मंजूर झाले तर 2100 रुपये पण तुम्हाला भेटू शकतात. त्याच्यामुळे हा जो हप्ता असणार आहे तो फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता तुम्हाला उद्यापासून भेटणार आहे. उद्या लक्षात घ्या, उद्या 5 मार्च आहे. 5 मार्च ते 8 मार्च या 3 दिवसामध्ये तुम्हाला सुरुवातीला तर 1500 रुपये भेटतील एवढं कन्फर्मेशन भेटलेलं आहे. आपल्या महिला बालविकास मंत्री या ठिकाणी अदिती तटकरे मॅडमनी ही गोष्ट सांगितली आहे की फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता तुम्हाला भेटेल आणि जो मार्च महिन्याचा हप्ता असणार आहे म्हणजे 9वा जो हप्ता असणार आहे तो तुम्हाला 1500 रुपये भेटेल का 2100 रुपये भेटेल याच्याबद्दलची चर्चा ही 10 मार्च दिवशी समजणार आहे. 10 मार्चला लक्षात घ्या आपलं अर्थसंकल्प म्हणजे बजेट या ठिकाणी सादर होणार आहे आणि बजेट सादर झाल्यानंतर तुम्हाला समजेल की बाबा किती रुपये आपल्याला मंजूर झालेत. म्हणजे 1500 रुपये या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत हप्त्याचा, 9वा हप्ता का 2100 रुपये भेटणार आहे. तर माझी स्वतःची अशी एक अपेक्षा आहे किंवा मी देखील तुमच्या सगळ्या लाडक्या ताईसाठी एक मागणी करत आहे की बाबा हा जो हप्ता असणार आहे तो 2100 रुपये भेटायला पाहिजे. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो आपण जास्तीत जास्त जर शेअर केला तर सरकार पुढे किंवा कारण की बघा अधिवेशनामध्ये मुद्दे गाजतात आणि ज्या गोष्टी व्हायरल असतात त्या गोष्टी या ठिकाणी बाकीचे मंत्री विरोधक या ठिकाणी उचलून धरतात आणि जर हा मुद्दा जर आपण पेटवला, हा जर मुद्दा आपण सरकार पुढे मांडला की आम्हाला तुम्ही जसं सांगितलं होतं की 2100 रुपये आम्ही तुम्हाला निवडणुकीनंतर देऊ, सरकार आमचं आल्यानंतर देऊ, तर हा एकदम महत्त्वाचा पॉईंट असणार आहे. आणि लक्षात घ्या आता जवळजवळ 3 ते 4 महिने झाले सरकार स्थापन होऊन आणि हा अर्थसंकल्पना आलेला आहे, बजेट पण आलेलं आहे आणि जर ह्या बजेटमध्ये त्यांनी जर मांडलं आणि लक्षात घ्या ह्या बजेटमध्ये जर त्यांनी 1500 रुपये सांगितले तर तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहेत. त्याच्यामुळे 2100 रुपये नंतर वाढ होणार नाही, वर्षभर तुम्हाला थांबावं लागणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो आपल्या सगळ्यांना एक छोटा मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सगळ्यांना लाडक्या ताईंनो तुमचं नाव सांगायचं आहे. 2100 रुपये तुम्हाला हवेत का 1500 रुपये तुम्हाला हवेत? कारण की मी स्वतः या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे, कारण 1500 रुपये तर सगळ्यांना भेटणारच आहे, त्याच्यामध्ये काही नवीन गोष्ट नाही, कारण की लाडकी बहीण योजनेनुसार ते 1500 रुपये पात्र ताईंना देणार आहेत. पण जर आपण सगळ्यांनी मिळून जर या ठिकाणी पुढाकार घेतला, सगळ्यांनी मिळून जसं मागे पण आपण बघा सरकारला या ठिकाणी हप्ता लवकरात लवकर भेटावा या ठिकाणी मागणी केली होती आणि त्या आपल्या सगळ्यांच्या मागणीला या ठिकाणी यश आलं होतं आणि लवकरात लवकर तुम्ही बघितलं असेल 5 तारखेपासून 5 मार्चपासूनच तुम्हाला 8व्या हप्त्याचं वाटप पण सुरू होणार आहे. 8 मार्चपर्यंत हे वाटप सुरू राहणार आहे. त्याच्यामुळे उद्यापासून 8 मार्चपर्यंत लाडक्या ताईंनो तुम्हाला पैसे भेटणार आहे. तर त्याच्यामुळे एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतो लाडक्या ताईंनो, सगळ्यांना एक छान प्रश्न विचारतो, सगळ्यांना आनंद झाला आहे का? बघा बऱ्याच ताई या ठिकाणी नाराज झाल्या होत्या आणि बरेच ताई अजून पण असे प्रश्न विचारतात की सर नक्कीच तुम्हाला पैसे भेटतील का? सर या ठिकाणी खरंच आम्हाला उद्यापासून पैसे भेटतील का? कारण की मागे पण अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की 8 दिवसात पैसे येतील. आम्ही 22-23 तारखेपर्यंत वाट बघितली होती फेब्रुवारी महिन्याच्या, पण तरी पण पैसे आले नव्हते. मग तसंच या ठिकाणी उद्यापासून पैसे भेटतील का नाही अशा बऱ्याच शंका या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या यासमोर येत आहेत. पण काळजी करू नका लाडक्या ताईंनो, 100% उद्यापासून तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता भेटणार आहे. पण मार्च महिन्याचा हप्ता या ठिकाणी 10 मार्चला समजेल आपल्याला नक्की तो कधी भेटणार आहे, कारण की अगोदरच अंदाजे तारखा सांगण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो नाही आहेत. अंदाजे तारखा आपण कधी सांगत नाहीत. ज्या अधिकृत गोष्टी येतात भले त्या न्यूजपेपरमध्ये येऊन द्या, भले ते मला रिपोर्टरकडून कळून द्या किंवा भले त्या टी व्हीमध्ये येऊन द्या, ज्या गोष्टी येतात समोर येतात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो. अंदाजे किंवा असंच मला वाटतंय म्हणून मी तुम्हाला कधी सांगणार नाही. ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच मी तुम्हाला सांगत असतो. तर्कवितर्क किंवा अंदाज मी कधीच मांडत नाही. ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात, कारण की तुमचे दिशाभूल करायला मला आवडत नाही की बाबा तुम्हाला सांगणार की या तारखेला येणार आणि त्या दिवशी जर पैसे नाही आले तर उगाच 99% माझे अंदाज बरोबर येतात आणि 1% चुकला असं मला कधी करायचं नाही. त्याच्यामुळे ज्या गोष्टी असतात त्या सत्य तुम्हाला मी सांगत असतो. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो तो म्हणजे 8वा हप्ता उद्यापासून वाटप होणार आहे. 8वा म्हणजे तुम्हाला 1500 रुपये तुमच्या अकाउंटला उद्यापासून येणार आहे. बऱ्याच ताई म्हणत होत्या की सर आमचा 6वा 7वा हप्ता राहिलेला आहे, तो हप्ता आम्हाला भेटेल का? तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सगळ्या ताईंनी सांगायचं आहे कोणत्या ताईला आत्तापर्यंत किती पैसे भेटलेत. 6वा 7वा हप्ता सगळ्यांना आत्तापर्यंत भेटला आहे का? तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचं आहे आणि आत्तापर्यंत किती हप्ते तुम्हाला भेटलेत ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. आता दुसरी गोष्ट, ज्या ताईंचे फॉर्म ऑक्टोबर महिन्यामध्ये या ठिकाणी सबमिट केले होते पण काही कारणास्तव
असतो ते पेंडिंग होते आणि त्यांना अप्रूव्हल भेटलेलं आहे. तर लक्षात घ्या, फेब्रुवारी महिन्यात जर तुम्हाला अप्रूव्हल भेटलं असेल, कारण फेब्रुवारी महिन्याच्या नंतर या ठिकाणी याद्या सुरू झालेल्या आहेत. 15 फेब्रुवारीच्या जर अगोदर तुम्हाला जर या ठिकाणी भेटलेलं असेल अप्रूव्हल, किंवा एक 15, 16, एक 20 फेब्रुवारीपर्यंत जरी पकडलं आपण, 20 फेब्रुवारीपर्यंत, कारण यावेळेस याद्या बनायला थोडा उशीर झालेला आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत जरी तुमच्या याद्या बनलेल्या असतील आणि 20 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला जर अप्रूव्हल आलं असेल, तर 100% बघा ते जिल्ह्यानुसार, आणि ते पण जिल्ह्यानुसार ठरणार आहे. कारण काही काही जिल्ह्यांच्या याद्या अगोदरच बनल्यात, काही जिल्ह्यांच्या याद्या थोड्या हळूहळू बनल्यात. ज्या मोठे जिल्हे त्यांच्या याद्या थोड्या हळू बनलेल्या आहेत, म्हणजे उशीर लागलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुम्हाला ऑक्टोबरचा फॉर्म तुमचा कधी अप्रूव्ह झाला ते सांगायचं आहे. आणि DBT बऱ्याच काही अशा आहेत बाबा त्यांचे DBT पण या ठिकाणी कंप्लीट नाही आहे आणि त्यांचं DBT त्यांनी कंप्लीट करून घेतलं आहे, तर त्या ताईंना देखील या हप्त्यामध्ये पैसे भेटणार आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच काही विचारतात की सर आमचं DBT जानेवारी महिन्यामध्ये ॲक्टिव्ह झालं, मग आम्हाला फेब्रुवारीचे पैसे भेटतील का? 100% लक्षात घ्या, ज्या महिन्यापासून तुमचं ॲक्टिव्ह झालेलं आहे त्याच महिन्याचे तुम्हाला पैसे भेटतील, त्याच्या पुढचे पैसे तुम्हाला भेटायला सुरू होतील. असं नाही होणार की सर माझं या ठिकाणी आता फेब्रुवारी महिन्यात ॲक्टिव्ह झालं आहे आणि मग सर मला जानेवारीचे पैसे भेटतील का, मला डिसेंबरचे पैसे भेटतील का? असं होणार नाही. मागचे पैसे तुम्हाला भेटणार नाहीत. फक्त ज्या दिवसापासून, ज्या महिन्यापासून तुमचं ॲक्टिव्ह झालेलं आहे त्या महिन्याचे तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. लाडक्या ताईंनो, सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट आहे की बाबा हा जो हप्ता असणार आहे, म्हणजे उद्यापासून जे वितरण असणार आहे ते 1,500 रुपयाचं असणार आहे. म्हणजे तुम्हाला 8वा हप्ता हा 1,500 रुपयाचाच असणार आहे. ही गोष्ट तुम्हाला मी कन्फर्म सांगतोय. उद्या तुम्हाला 1,500 रुपये भेटतील. पण ज्या ताईंना अगोदर या ठिकाणी 6वा 7वा हप्ता भेटला नव्हता त्यांना मागचे पण पैसे भेटणार. त्याच्यामुळे काही ताईंना 3,000 भेटतील, काही ताईंना 4,500 भेटतील, 3 हप्त्याचे एकत्र भेटतील, काही ताईंना एकच हप्त्याचे भेटतील, कारण त्यांना ऑलरेडी 7 हप्ते भेटले होते. त्याच्यामुळे उद्यापासून 5 तारखेपासून सगळ्यांनी तयार राहायचं आहे. आणि सगळ्यांना आनंद झाला आहे का? सगळ्या खुश आहेत का? उद्यापासून सगळ्यांची चांदी होणार आहे. उद्यापासून 1,500 रुपये सगळ्यांच्या अकाउंटला येणार आहेत. बऱ्याच ताई नाराज झाल्या होत्या, बऱ्याच ताई या ठिकाणी टेन्शनमध्ये आल्या होत्या. आणि मी बघा, प्रत्येक वेळेस तुम्हाला सकारात्मक बनवायचा प्रयत्न करत असतो, प्रत्येक वेळेस तुम्हाला आनंदी ठेवायचं काम करत असतो की बाबा ताईंनो टेन्शन घेऊ नका, 100% लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे आणि 100% तुम्हाला पैसे भेटणार आहेत. फक्त मागे पुढे होऊ शकतं, कारण की सरकारच्या योजनावर डिपेंड असतं, त्यांच्या तपासणीवर डिपेंड असतं, किंवा त्यांनी जे गोष्टी ठरवल्या त्याच्यावर ते डिपेंड असतं, त्याच्यावर अवलंबून असतं. त्याच्यामुळे मागे पुढे होऊ शकतं. पण लाडकी बहीण योजना बंद पडलेली नाही, हे तुम्हाला मी मागे पण सांगत होतो आणि आत्ता पण सांगतोय. काळजी करू नका. 10 मार्चला तुम्हाला समजणार नाही, बजेटमध्ये समजणार आहे की बाबा ही पुढची जी असणार आहे तुम्हाला 1,500 रुपये भेटणार आहेत का 2100 रुपये भेटणार आहेत, हे तुम्हाला 10 मार्चला समजणार आहे. आणि आता एक शेवटचा तुम्हाला अजून एक मुद्दा सांगायचा, तो म्हणजे ज्या ताई अपात्र झालेल्या आहेत. आता अपात्र अशा कोणी ताई आहेत का? बघा, 5 लाख जवळजवळ अपात्र ताई ठरलेल्या आहेत. त्या ताईंना पैसे तर भेटणार नाहीत. म्हणजे पुढची आता 8वा हप्ता भेटणार नाही, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटणार नाही, पण त्यांचे पैसे वसूल केले जाणार नाहीत. हे पण एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे की असं ताईंना वाटत होतं की सर आमचे पैसे वसूल केले जातील का, आम्हाला पत्र येईल का घरामध्ये काही की तुमचे पैसे परत द्या. असं काही होणार नाही आहे. ज्या ताईंना अपात्र झाले त्यांचे पैसे फक्त येणार नाहीत. पण अजून एक मी त्यांच्यासाठी मागणं मागतो सरकारकडे. बघा, हा मी एकमेव असेल, सुरुवातीला मागणी मागतो आणि बाकीचे लोक मग आपल्या मागे ते मागण्या मागतात आणि त्याच्यानंतर ते स्वतःकडे क्रेडिट घेतात की आम्ही मागणी मागितली मग सरकारने पूर्ण केली. पण ते सांगतो आता बघा, सगळ्यात पहिली मी मागणी मागतोय, हे क्रेडिट फक्त माझ्याकडे असणार आहे. सगळ्यात पहिली मागणी मी सरकारकडे मागतोय, ज्या अपात्रताई तुम्ही ठरवलेल्या आहेत त्यांना भले तुम्ही 1,500 देऊ नका, भले त्यांना 2100 देऊ नका, त्यांना 500 रुपये तरी कमीत कमी द्या. कारण त्या पण तुमच्या लाडक्या बहिणी आहेत. मागच्या वेळेस पण ही मागणी मी केली होती. परत एकदा ही मागणी, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल सांगा. ज्या ताई अपात्र ठरलेल्या आहेत, ज्या ताईंना या लाडक्या बहिणी योजनेतून बाद केलेला आहे, 5 लाख, जशा 5 लाखापेक्षा पुढे आकडा गेलेला आहे, त्या ताईंना कमीत कमी 500 रुपये तरी अकाउंटला टाका, अशा स्वरूपाची मी मागणी करतो. लाडक्या ताईंनो, याच्यामध्ये तुमच्या बहिणी असतील, कुणाच्या आई असतील, किंवा कुणाच्या अजून शेजारी पाजारी असतील, कुणी नातेवाईक असतील ज्यांचे 65 वया पुढे गेलेले आहेत, किंवा जे निराधार आहेत, किंवा ज्या कोणी ताई असतील की ज्यांना लाभार्थी हे दुसरे योजनेचा लाभ घेतात पण लाडक्या बहिणीचा पण लाभ घेतला होता त्यांना आता बाहेर काढले, अशा ताईंना कमीत कमी 500 रुपये तरी द्या, असं मी सरकारकडे विनंती करत आहे. सगळ्यांनी माझ्याबरोबर ही विनंती तुम्हाला आवडली का? मला एक गोष्ट सांगा, तुम्ही सगळेजण सहमत आहात का या विनंतीला? तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लाडक्या ताईंनो, खूप महत्त्वाची ही मागणी मी करत आहे. ह्या मागणीला नक्कीच यश मिळालं तर खूप आनंद होईल. तुम्ही सगळ्यांनी, आणि मी एकटा म्हणत नाही आहे, तुम्ही सगळ्यांनी, जर आपण सगळ्यांनी मिळून एकत्र राहिलोत तर ही मागणी आपण उचलून धरूया आणि नक्कीच सरकारकडे मांडूया.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करायचं आहे आणि तुम्हाला उद्यापासून गुड न्यूज भेटणार आहे, त्याच्यामुळे आनंदाची बातमी भेटणार आहे. सगळ्यांनी छान छान कमेंट्स टाकायच्या आहेत. कुणाला तुम्हाला आनंद झाला आहे का नाही, आनंद झाला आहे का नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.